पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात. सकाळ सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही आता शेतामध्ये गेलो होतो आणि आता 6 वाजले. आता घरी जात आहे. आम्ही जे शेतामध्ये फण आणि पराठ्या काढलेल्या होत्या म्हणजे ट्रॅक्टरनी, तर त्या जमा करायच्या होत्या. म्हणून पप्पा पण म्हटलं लवकर झालं पाहिजे, म्हणून पप्पाला म्हटलं चला. तर पप्पा पण इकडे सोबत होते आणि दानिश आणि राव शेतामध्येच थांबले, कारण त्यांना सुद्धा काहीतरी शेतामध्ये काम होतं. मी म्हटलं घरी चक्की वगैरे उघडायची आहे, तर आधी मी जाते घरी पप्पासोबत. चला, तर आता घरी आली आणि त्यानंतर हातपाय धुतले, रावाने दळणं लावले, जे भांडे होते ते आधी घासून घेतले इकडे. आणि आता चहा पाणी वगैरे झाला आणि आता फास्ट अशी तयारी करते, की भरपूर असा वेळ होतील नंतर, आणि वेळ झाल्यानंतर मग तिकडे यायला वेळ होतील असं व्हायला नको. तर चला मग पटापट आवरते आणि निघते. तर आता आम्ही इकडे रेडी आहे, फुल रेडी झाली आहे आणि ओवी सुद्धा आणि सगळे रेडी आहे. आता वेळ होत आहे, सो आता पटकन निघते. आम्ही कितीही म्हटलं ना सायंकाळी कुठेतरी जायचं आहे तरी म्हणजे असं वेळेवर होत नाही, काही ना काही वेळ होतोच. का बरं? तर ते चक्कीमुळे. आणि आपलंही आपण जरी आपलं आवरलं तरी मुलांचं काही ना काही घरच्या घरी भांडण चालू होऊन जाते. आता छोटे मुलं होते तर कसं आपण जे कपडे घालून दिले तेच घालून रेडी होऊन जायचे. आता कसं तसं राहिलेलं नाही आहे. म्हणजे जसे जसे पोरं मोठे होते तसे त्यांना म्हटलं ते कपडे घाल, तर नाही मग मी हेच कपडे घालणार, जसं की आता लग्नात जायचं आहे तशासारखे. तर ओवी काही ना काही ऐकून घेते, पण दानिश पण आता जिद्द करायला लागलेला आहे, नाही तर एवढा तो जिद्द करत नव्हता. सो आता आम्ही कुठे चाललेलो आहोत हे काही मी सांगितलेलं नाही आहे. तर आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे ते म्हणजे रावणच्या सरांनी. आणि मागचा जो व्हिडिओ मी टाकला होता तर भरपूरदा असा गैरसमज झालेला होता की माझे सर नाही, रावणच्या कंपनीतले रावणचे सर आहे, मॅडम आहे आणि त्यांची ते मुलगी आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. तर म्हणजे कधीच होतं त्यांचं, तुम्हाला वेळ असेल तेव्हा सांगा. मी म्हटलं संडेलाच वेळ असतो त्यांना आणि आम्हाला सुद्धा. बट असं असते की म्हणजे ना पुढच्या संडेला बघू असं करता करता शेवटी मुहूर्त निघलेला आहे. हे हॉटेल नागपूर बर्डीला यशवंत स्टेडियम आहे. तर यशवंत स्टेडियमच्या आमने सामनेच म्हणजे समोरासमोरच हे वऱ्हाडी थाट महाराष्ट्रीयन जेवणाला अस्सल चव म्हणून हे आपलं हॉटेल आहे. आणि मला ही छकुलीच्या चेहऱ्यावर बघून एक खूप खुशी दिसली, तिच्या चेहऱ्याकडे बघून, की आपण इकडे पोहोचण्याची तिला किती खुशी झाली असावी. तर इकडे आता आम्ही पोहोचलेलो आहो आणि जेवणाच्या आधी जे आपल्या चटणी, कांदा, लिंबू जे काही येतात तर ते आलेलं आहे. आणि हॉटेलमध्ये जेव्हा राव पोळीची किंवा ताट करण्याची जे वाट पाहत होते तर मला ते एक आठवण आली. म्हणजे घरी जेव्हा आपण ताट वाढतो एवढे ओरडतात की लवकर लवकर नाही करत, मला किती वेळ होते ड्युटीवर जायला, इवन म्हणजे शेतामध्ये वगैरे जायला. तर ते मला ही गोष्ट इथे आठवली आणि मी त्यांची शॉर्ट रील्स बनवण्यासाठीच म्हणून मी इकडे व्हिडिओ बनवत होती. हेच टाकतो ना तुम्ही. तर वऱ्हाडी थाटमध्ये जे अस्सल चव म्हणून लिहून होती ना, तर खरंच ते खरं आहे. येऊन इथे आम्ही जेवण केल्यानंतर कळलं की खरंच खूप छान जेवण होतं. आणि जेवण तर खूप छान होतं, बट ज्या आपल्या या चटण्या किंवा ठेचा होता ना तर तो लई भारी होता. मला ठेचा खूप आवडला. आणि सर्वात जास्त महत्त्वाची ते म्हणजे पुरणपोळी. हे जे पुरणपोळी आहे ते पाहूनच एवढं म्हणजे स्वादिष्ट वाटत असेल. तर खरंच खूप छान पुरणपोळी होती आणि मोठी पण भरपूर होती. तर आमचं इकडे जेवण झालं, त्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतल्या. तुम्ही सुद्धा नागपूरमध्ये राहत असाल तर मी नक्की तुम्हाला सांगेल की वऱ्हाडी थाटमध्ये जाऊन तुम्ही नक्की एकदा जेवण करून बघाल. पुन्हा तिथे जाऊनच जेवण करा. शायद मलाच उशीर झाला असावा, याच्या आधी तुम्ही सुद्धा तिथे जाऊन टेस्ट केली असावी जेवणाची. तर खूप छान आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की एकदा तरी नक्की जाऊन बघा. तर चला, आता आम्ही घरी जायला निघालेलो आहो आणि भरपूर सरांच्या आणि रावांच्या गोष्टी चालू होत्या आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर आता आमचं जेवण झालं आणि
आल्याबरोबर आधी पाणी पिलं. कधी-कधी घरचं पाणी पितो आणि असं मन तृप्त झाल्यासारखं वाटते. कुठूनही लग्नावरून किंवा जर आपण बाहेरून कुठूनही आलो ना, जोपर्यंत घरचं पाणी थंड-थंड पीत नाही, तोपर्यंत चांगलं वाटत नाही. म्हणजे असं पोट भरल्यासारखं नाही वाटत. आणि दानिश झोपतच आला गाडीवर. कारण दुपारी झोपला होता तो, तरी माहिती नाही झोपत आला आणि ओवी आत्ता झोपली घरी आणि ती बरं झालं झोपली नाही, कारण ती स्कूटीवर समोर होती म्हणून. तर चला मग आता याच नंतर आजचा व्हिडिओ थांबवते आणि खरंच जेवण खूप छान होतं. मेन म्हणजे जी पुरणपोळी होती ती खूप स्वादिष्ट तर होतीच, बट एवढी म्हणजे मोठी आणि भरून सहसा हॉटेलमध्ये एवढी मोठी भरून पोळी भेटत नाही. तर तिथे खरंच खूप छान होतं. जेवण वगैरे खूप छान होतं. जास्त असं मसाल्याचं नाही, तेल नाही मसाल्यामध्ये. कसं हॉटेलचं म्हटलं तर तेल सहसा नसते, पण मसाले वगैरे खूप जास्त असते आणि ग्रेव्ही, घी त्या टाईप खूप भाज्या असते. पण इथे नाही, पनीरच्या भाजीला वगैरे घी रस्सा होता. एकदम जास्तीच ग्रेव्हीची भाजी वगैरे नव्हती. म्हणजे जिथे ग्रेव्ही जास्त असते तिथे मसाला जास्ती असते. तर खूप जास्ती जेवण झालं आणि घरी आल्यावरही सुद्धा नाहीतर नागपूर बळीवरून घरी हिंगण्याला येईपर्यंत तर असं पचल्यासारखं तरी होते जेवण, पण आता नाही झालं कारण की फुल झालेलं होतं. आणि मग हां, आणि वरून माझ्या तोंडातून पण असं निघून गेलं की आईस्क्रीम खाऊ म्हणून. तर म्हणजे असं की सगळ्यांना आईस्क्रीम घेऊ बा. तर तोच शब्द छकुलीने घेतला आणि मग म्हटलं की आईस्क्रीम खायला पाहिजे म्हणून मग घेतली तर तेही पचेनाशी झाली होती. म्हणजे तेही धकत नव्हती कारण की जेवणच फुल झालं होतं म्हणून. तर चला मग आता खूप छान असं जेवण झालं. थँक्यू. आणि हां, आणि एक सांगण्याचं महत्त्व एक आहे की इथे मी एक थंबनेल लावीन जो आपला ब्लॉग आहे आणि या ब्लॉगची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण सुद्धा देते. आणि खूप छान व्ह्यूज झाले होते आणि खूप छान सपोर्ट मिळाला होता या ब्लॉगकडून. ह्या ब्लॉगमध्ये आपल्या सर आणि मॅडम आहे. तर ते आपल्या घरी आले होते आणि आपण ते रोडगे म्हणते, आम्ही पाणगे म्हणतो, तर वगैरे केले होते. तर जे हे सर आहे आणि मॅडम आहे, तर या सर मॅडम हे माझे नाही आहे, रावांचे आहे. म्हणजे त्यांच्या कंपनीमधले आहे. तर असं असं आहे. तर एक दोघींचा असा गैरसमज झाला किंवा त्या व्हिडिओमध्ये ऐकण्यामध्ये असं झालं की ते माझे सर आहे. तसं नाही, ते रावांचे सर आहे. स्वभाव आणि माणसाचा स्वभाव एवढा म्हणजे असा एक ओढ घेते ना, की म्हणजे माणुसकीला माणुसकी जपते म्हणते ना, तर ते माणूसच असते. तर अशा गोष्टीमधून आपला स्वभावाला स्वभाव पटला तर माणसाची मैत्री पण पुढे चांगली चालते. आणि खरंच आपल्याला असं वाटतं की जन्मते तर काही घेऊन येते आणि जाते तर या दुनियेतून जाते तर काय घेऊन जाते. तसं नसते. येताना जरी काहीच घेऊन येत नाही, पण जाताना ते काय घेऊन जातो ते आपल्या हातात असते. कसं काय? कारण जाताना खूप काही आपण घेऊन जातो. खूप काही ते ठेवून जातो. तर ते आपल्या सोबत येत नाही. पण आपलं एक नाव म्हणते ना, ते नाव आपल्यासोबत येते. हां, हा माणूस असा होता. हा माणूस म्हणजे खूप छान होता. स्वभावाला छान होता. कधी अपशब्द बोलत नव्हता. कधी कोणाला शिव्यागाळी करत नव्हता. तर हे जे बोलणे आहे ना, म्हणजे ही बाई छान होती किंवा हा व्यक्ती छान होता. तर हे जे आहे ते आपण सोबत घेऊन जातो. मला तरी असं वाटते. कारण ही माझी मम्मी नेहमी शब्द असा म्हणायची. तर असंच स्वभावाला एखाद्याचा स्वभाव पटला ना, तर खरंच मैत्री खूप छान चालते. आणि मॅडम खूप छान आहे स्वभावाला. सर पण तर आहेच आणि खरंच ते म्हणते ना, आई-वडील जसे वागतात म्हणजे वावरतात, तर त्याचे पूर्ण अंश आपल्या मुलांवर पडते. तर त्याच प्रकारे ती जे छकुली आहे, सरोज काहीतरी नाव आहे, पण बट छकुली पण म्हणतात. तर ती पण स्वभाव खूप छान आहे. एवढ्या म्हणजे ड्युटीवर आहे, बँकेत आहे ती पण म्हणजे असं चेहऱ्यावर असं घमंड नाही. इव्हन असं कधी काही असं वाटलं नाही तिच्याकडे पाहून. मी पण 2-3दा आमची भेट झाली. मला पण कसं कधी जाणवलं नाही की नाही म्हणजे म्हणजे कोणी बोलत आहे तर आपण फोन उचलला पाहिजे किंवा हां. आणि एक गोष्ट काल तिने iPhone घेतला. तर तुम्ही असं म्हणाल की iPhoneची पार्टी होती का? तर नाही, पार्टी होती ते सरांकडूनच होती हॉटेलमध्ये. पण त्यांचं कधीचं चालू होतं की आपण एकदा तरी जाऊ असं म्हणून. तर म्हणून सरांनी आणि मॅडमचा आग्रह होता जास्त की यावा म्हणून. तर चला मग आता गोष्टी भरपूर झाल्या आणि मला पण बोलता असं जाणवलं असेल की बोलणं होत नाहीये. कारण खरंच 11 वाजले आता यायला आणि चेंज वगैरे करायचं आहे. मुलं तर झोपले. तर मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.